सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। पुरंदर आता पुरंदर खाली तीन शेवटचा इकडे बघा इकडे सगळे नाही
काढले असेल. बघा इकडे बघा ना सरांनी काढलेत का मयूर यांनी का ते वाबळेंनी काढलेत का? हो वाबळे साहेब आमचे फोटो मला घ्या. दीपक ओके दादा 2 मिनिटं थांबा. दीपकराव घ्या बोला आता जा घ्या घ्या. नमस्कार. आज तुम्ही वीर धरणावर जेजुरी आणि सासवड नगरपालिकेमध्ये गेल्या या दुष्काळामुळे इथे असंख्य समस्यांना तोंड देत असताना पाण्याची जी मुख्य समस्या आहे ती समस्या सोडवण्यासाठी तुम्ही जेजुरी आणि सासवडसाठी 147 कोटी आणि मुलीसाठी 78 कोटी कोटीची योजनाचं आज तुम्ही उद्घाटन करताय. काय सांगा तुम्ही या योजना कशा राबवल्या जातील आणि एका पाठीमागच्या किती वर्षाच्या योजना बनवल्या आहेत? अतिशय ऐतिहासिक असा आजचा क्षण आहे. सोन्याची जेजुरी, खंडोबाची जेजुरी. दुर्दैवाने गेली 5 वर्षे तिथे देखील विरोधकांची सत्ता होती, परंतु सकारात्मक काम झालं नाही. साधा प्रस्ताव देखील दिला गेला नाही. आणि म्हणून जेव्हा महायुतीचं परत सरकार आलं, आदरणीय शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, त्यावेळेस मी उचल खाल्ली आणि फक्त 2 ते 2.5 महिन्याच्या कालावधीमध्ये संपूर्ण प्रस्ताव वगैरे सगळं करत शासनापर्यंत ते आणलं. आणि शासनाच्या नगरोत्थान योजनेमधून जेजुरीसाठी 78 कोटी रुपये आणि सासवडसाठी 143 कोटी रुपये अशा दोन्ही योजना मंजूर केल्या. त्या मंजूर करून रेकॉर्ड टाईममध्ये त्याचं टेंडर करून आदेश देखील दिले गेले. इथे पाणी खूप भरलेलं होतं म्हणून लोकांचा गैरसमज होऊ नये 6 महिने झाले मग काय झालं नाही. त्याचं कारण असं की पाणी खूप भरलेलं होतं आणि जर वर कुठे वेल केली तर जो सासवडचा पहिल्या योजनेचा जो इश्यू आहे, वेल वर राहते आणि पाणी खाली राहते आणि छोट्या पंपाने टाकण्याऐवजी वेल जॅकवेल अतिशय परफेक्ट जागी पाहिजे की शेवटचा थेंब देखील पिण्यासाठी आपल्याला मिळाला पाहिजे. आणि म्हणून 2004 सालची सासवडची योजना आणि 2002 सालची जेजुरीची योजना कालबाह्य झाल्या होत्या. लोकसंख्या खूप वाढली होती आणि म्हणून मी विशेषतः माननीय आमचे नेते एकनाथराव शिंदे, तत्कालीन मुख्यमंत्री, आजचे उपमुख्यमंत्री आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचप्रमाणे अजितदादांचाही महत्त्वाचा रोल होता याच्यामध्ये. अशा पद्धतीने या योजना झाल्या आणि कमीत कमी वेळेमध्ये या मंजुऱ्या होत, त्याचं टेंडर होत. आज जसं पाणी खाली गेलं आहे ताबडतोब मी कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं की तुम्ही ताबडतोब विहिरी करायला सुरुवात करा. पुन्हा पावसाळा येऊन पाणी भरण्याच्या अगोदर आपल्या विहिरी आणि अप्रोच चॅनल जो आहे बुईर, या 2 गोष्टी जर झाल्या तर पुढच्या वर्षभरात म्हणजे मे जूनला पाणी कुठच्याही परिस्थितीमध्ये दोन्ही शहरात गेलं पाहिजे. लोकार्पण सोहळा हा मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत जनतेला हे सुपूर्द केलं जाईल. आणि माझी खात्री आहे, माझं आश्वासन आहे की पुढच्या 50 वर्षामध्ये तुम्हाला दररोज पाणी मिळेल अशा प्रकारची याची व्यवस्था होईल. या दोन्ही योजनांच्या मेंटेनन्ससाठी नगरपालिकांना काय होतं की उत्पन्न कमी असल्यामुळे त्या मेंटेन करणे खूप अडचणीचं होते. त्याच्यासाठी देखील एक वेगळ्या प्रकारचा प्रस्ताव मी करतोय. दुसरी आणखी तिसरी महत्त्वाची गोष्ट की सासवडचं नेहमी सांगितलं जातं पाणी धरणात का दिलं जात नाही, तर ते म्हणतात एक तर जॅकवेलवर झालेली आहे ती चूक त्यांचीच आहे, तेच सत्तेत होते. त्याच्यानंतर ते सांगतात सातारची लाईट वेगळी आहे, कांबळवाडीची लाईट वेगळ्या वेळेस असते, सासवडची वेगळ्या वेळेस असते. पाणी पुरवठा योजनेसाठी विशेष बात करून ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो, पण 22 वर्ष तीच कारणं सांगतात. त्यामुळे आता मी तो हातात घेतलेला आहे. पुढच्या 15 दिवसामध्ये हा इलेक्ट्रिकचा प्रॉब्लेम देखील आपण संपू. जोपर्यंत हे होत आहे तोपर्यंत लाईटचा देखील सिंक्रोनाइज करणे, एक्सप्रेस फीडर बसवणे, सगळ्या गोष्टी केल्या जातात. त्यामुळे ऐतिहासिक आजचा दिवस आहे. मी हातात हे काम एवढ्यासाठी घेतलंय, नगरपालिकेचं काम आहे. जेजुरी खूप चांगल्या पद्धतीने काम करतात, सर्व नगरसेवक एकत्र आहेत. सासवडचे आमचे शिवसेनेचे नगरसेवक करतात, पण बाकीच्या लोकांना तर माहीत असताना सुद्धा कोणी आलं नव्हतं. हरकत नाही, राजकारणाच्या पलीकडे जाऊन 2019 साली 67 कोटीची गटर योजना मंजूर केली.
36 कोटी त्याच दिवशी दिले होते. 18 महिन्यात काम कंप्लीट करायचं होतं. आज अख्खं सासवड नरक झालेलं आहे. सगळं घाणपाणी करत सोडलं जात आहे. त्यांचा अकार्यक्षमता आहे. त्याच्यामुळे आज 6-7 वर्ष झाली तरी ती योजना झालेली नाही. 37 कोटी रुपये आता किंमत वाढलेली आहे. कोण भरणार? आणि म्हणून परत या योजनांबरोबर तसाच खेळ होऊ नये म्हणून मी स्वतः लक्ष घालून आमदार म्हणून माझी जी जबाबदारी आहे, नगरसेवक सगळे एकत्र काम करतायत, पण सत्ताधाऱ्यांनी सुद्धा आपापलं योगदान त्याच्यात केलं पाहिजे. अशा पद्धतीने काम करू. पैसे कुठे निधी कमी पडू देणार नाही. आणि पुढच्या मे जूनला आज 10 दिवसानंतर सासवडला पाणी मिळते. लोकांचा आक्रोश आहे आणि म्हणून एवढी अवस्था असताना आयसोलेशनमध्ये मला अलाउड नाही बाहेर जायला. तरी पण हे काम पाहणे, लोकांना कॉन्ट्रॅक्टरला बूस्ट करणे, त्यांना काही गरजा लागेल त्या देखील पूर्ण करणे, त्यासाठी मी स्वतः पहिल्यांदा मी घरातून बाहेर लांब अधिवेशनात 1 दिवस मी गेलो होतो 2 तास. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं तुम्ही थांबू नका, रिस्क घेऊ नका. आणि म्हणून आजचा ऐतिहासिक असा दिवस आहे. पिण्याच्या पाण्याचे प्रश्न दोन्ही शहराच्या संपत आहेत. दोन्हीकडे सत्ता त्यांची होती, कुछ कामी माहीतच नव्हतं. त्यामुळे निश्चितपणे चांगलं होतं. गटार योजनेच्या बाबतीमध्ये आता मी त्यांनाच विचारतो की तुम्ही आता काय करणार? सत्तेत परत तुम्हीच आलेलं, तुम्हाला 67 कोटी मंजूर करून देऊन आपल्या हातून झालं नाही तर ते मार्गी लावा. ती जबाबदारी तुमची आहे. बापू, तुमचे जे ड्रीम प्रोजेक्ट आहेत, आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल, IT पार्क असेल, यासाठी योगदानसाठी म्हणजे तुम्ही जो गावात किंवा जे मंजूर करून आणलेलं जे काय प्रकरण आहे पुरंदरच्या जनतेसाठी ते कसं राहणार? असं आहे की 2018-19 सालचं मुख्यमंत्र्यांचं आणि माझं ते ड्रीम प्रोजेक्ट होता. दुर्दैवाने मध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि पुरंदरमधला विमानतळ कॅन्सल करून पुढे नेण्याचा प्रयत्न केला सोप्याला वगैरे. कर्मधर्म संयोगाने पुन्हा सरकार आले, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. देवाभावाने आम्ही सगळ्यांनी मिळून ते तिकडचं नेलेलं विमानतळ परत खेचून आणलं इथे. शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं. जे शेतकरी कॅमेरा फोडत होते ते शेतकरी टेप घेऊन उभे राहिले मोजायला. 3000 शेतकऱ्यांनी सहमती दिली. आणि आज जर तुम्ही जाऊन बघाल, आज जरी फायनान्सचा एवढा प्रॉब्लेम आर्थिक प्रॉब्लेम राज्य सरकारला आहे, तरी मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी एकत्रित विचार करून जवळजवळ 800, 900 की 1500 कोटी वाटप सुद्धा झाले. ॲडमिनिस्ट्रेशन बिल्डिंगच्या खाली, प्रशासकीय इमारतीच्या खाली प्रचंड गर्दी आहे. शेतकरी पैसे घेत आहेत, चांगला भाव मिळालेला आहे. त्यामुळे निश्चितपणे सगळे आनंदी आहेत. त्याच्याबरोबर त्यांना प्रत्येक शेतकऱ्याला, प्रत्येक घरातला एक माणूस हा नोकरीमध्ये, परमनंट नोकरीमध्ये एअरपोर्टला घेतला जाईल. 10% परतावा मिळणार आहे, ज्याची किंमत कमीत कमी 1 कोटी रुपये एकर होईल. म्हणजे गुंठा, एकर नाही, गुंठा म्हणजे 100 गुंठ्याला 10 गुंठे जर मिळालेले असेल तर ती 10 कोटी त्याचे मिळतील. 100 कोटीचे किती होतं? म्हणजे 2.5 एकर झाले. 2.5 एकरच्या 2 4 5 कोटी, त्याच्यात डबल त्या परताव्यामधून मिळणार. त्यामुळे प्रचंड काम चांगलं होणार आहे. रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. IT पार्कचं पूर्ण ॲक्विशनचं काम हँडओव्हर करण्याचं MIDCला ते चालू आहे. या अधिवेशनामध्ये त्याची देखील चर्चा होईल. गुंजवणीचं काम 5 वर्ष 1 इंच झालं नव्हतं, ते 43 किलोमीटर काम पूर्ण झालं आहे. त्यामुळे त्याला आता मुख्यमंत्र्यांनी 115 कोटी 10 दिवसापूर्वी दिले. कॉन्ट्रॅक्टरला ते दिले गेले आणि फुल स्पीडमध्ये काम चालू आहे. रस्त्यांचं काम जसं आपण पाहिलं की गेले 5 वर्षात 1 इंच हल्लं नव्हतं. हडपसर ते दिवेघाट वगैरे, दिवेघाटाच्या पुढे काम जेजुरीपर्यंत चांगलं झालं. ते काम देखील वॉर फुटिंगवर आदरणीय गडकरी साहेब यांना सांगून त्यातल्या काही सूचना असतील त्या सगळ्या बघून निश्चितपणे ते देखील काम झालं. 70% काम पूर्ण झालं. पुढच्या 4-5 महिन्यामध्ये तो रोड सुद्धा, म्हणजे हडपसरवरून तुम्ही जेजुरी जायचं असेल तर मला वाटते 20 मिनिटं खूप झाली. 20 मिनिटात तुम्ही येऊ शकता. पण असं सर्वांगीण विकास आहे. माणूस कर्तृत्वान असेल आणि कळकळ असेल लोकांच्या बाबतीत तर काय होतंय त्याचे हे सगळे रिझल्ट आहेत. 50 वर्ष सत्तेत सर्वजण होते, पण बारामतीच्या 29 गावाचा प्रश्न कोणी सोडवला नव्हता. पाणीच नाही, भौगोलिक परिस्थिती नाही. पण मी लोकसभा लढवण्याच्या प्रयत्नात असताना मी जेव्हा त्या गावातून गेलो ती परिस्थिती पाहून मी अस्वस्थ झालो होतो. आणि 3ऱ्या दिवशी मला सुचलं की नीरा नदीतून 100 TMC पाणी वाहून जाते. नीरा भीमेला मिळते उजनीच्या खाली आणि तिथून डायरेक्ट कर्नाटकला जाते. मग फेर नियोजन करून नीरेतले पाणी करेत टाकायचं, म्हणजे नाझऱ्यामध्ये आणि खाली बारामतीपर्यंत सगळे बांधारे भरून ठेवायचे. 29 गावांचा आणि पुरंदरच्या 10 गावांचा कायमस्वरूपी प्रश्न कायमचा हा सुटलेला आहे. तळमळ असेल लोकांबद्दल तर हे सुचत असते, देव सुचत असतो. आणि म्हणून अशी ऐतिहासिक कामं सगळी होत आहेत. मला त्याचा आनंद आहे. या आजच्या घडामोडीमध्ये पुरंदरचा वाघ मैदानात येत असताना
गेली 5 महिन्यापासून आयसोलेशनमध्ये किडनी प्रत्यारोपण प्रक्रियेमध्ये बापूंची शस्त्रक्रिया झाल्यानंतर बापू होम घरामध्ये होते आणि आज परत विकास कामांचा धडाका सुरू करताना जेजुरी आणि सासवड नगरपालिकेला पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था त्यांनी करून घ्यायचं मनापासून ठरवलेलं आहे. या उपक्रमास आमच्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा. धन्यवाद.